नमस्कार. चला तर आता आम्ही निघालोय भावाच्या ऑटो मध्ये माहेरी. काय वहिनी गावाचं नाव नाही, काय कार्यक्रम आहे? कुठला प्रोग्राम? देवीचा वाढदिवस. आज देवीचा वाढदिवस आहे, म्हणजे ज्या दिवशी देवीची स्थापना झाली होती तो दिवस आहे. आणि दरवर्षी तो मोठ्या म्हणजे जल्लोषात साजरा केला जातो सगळे गावकरी. तर तिकडेच चाललोय आम्ही देवीच्या दर्शनासाठी. आणि पहा, समीक्षा, पुढे भाऊ आहे, वहिनी आणि इथे आप्पा आहेत आमचे. बघू गा आप्पांना चलते आहेत माझे. चला, आणि आता आम्ही पोहोचलोय नसरापूरमध्ये. आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. राजगडाच्या पायथ्याशी मेरावणे गाव, तिथे चाललोय आम्ही. तुम्हाला गेल्यावर गाव दाखवतो. एकच नंबर आहे, निसर्ग सौंदर्याने नटलेलं. आणि बघा, ही बाजारपेठ आहे बरं का, इकडच्या सगळ्या गावाकडच्या. रस्त्याच्या दोन्ही कडेला ही असणारी दुकानं सगळी हारा फुलांची. इथं सुप्रसिद्ध नाही का बहिणी, बणेश्वर हे महादेवाचं ठिकाण आहे ना, त्याच्यामुळे इथं हार, फुलं, नारळाची दुकानं भरपूर सगळं मिळतं. इथे काय मिळत नाही असं नाहीये. पुणे तिथे काय उणे नाही का, कायम गर्दी असते. आणि आज आहे रविवार, इथला बाजार असतो, आठवडे बाजार. एरवी सगळं मिळतच, पण आज जरा जास्तच. हा, इकडे पण बाजार आहे ना. मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. नाही, इकडे जाताना दाखवू ना आपण. तिथून आतमध्ये का आप्पा बणेश्वर? हो, खूप छान. आणि पाहू शकता, हे श्री क्षेत्र बणेश्वर महादेव मंदिर प्रवेशद्वार. इथून आतमध्ये बरंच छान आहे तिथला परिसर बणेश्वरचा. बघा कसा पेंडा रचून ठेवलाय. बघा, हे गावाकडचं कसं वातावरण दिसतंय मस्त. हे रण त्या उन्हात आहे काय ग, इव्हिनिंग टाइमला कसलं भारी वाटेल ना. आणि इकडे तोरणा आणि राजगड असे दोन गड आहेत. स्वराज्याची पहिली राजधानी आहे ना ग राजगड. राजगड हॉटेल, राजगड काय काय सगळं राजगडच आहे. आणि आता आम्ही जिथं नाश्ता केला ते पण राजगड तोरणा तेच होतं ना. हो का, कार्यालयाचं नाव पण राजगड, सगळं राजगड आहे. आमचा बेत चालला होता त्या ठिकाणी जाण्याचा जेवणाला, पण आम्ही आधीच नाश्ता करून गेलो. नाही, पण जेवणाचं टायमिंग वेगळं असेल ना. नाही, जेवणाचा टायमिंग आताच नाश्ता केला मला. हा, तिथेच केला असेल नाश्ता वगैरे. मग काय, नाश्त्याचे पैसे वाचले असते काय? आमचे नाश्त्याचे पैसे तेवढे वाचले नाही, नाश्त्याचे पैसे नसते वाचले, आमचं प्रॉपर जेवण झालं. हा, एवढा आहे असं म्हणायला पाहिजे. 2-3 लग्न होतं, 2-3 ठिकाणी लग्न होतं. इथं चांगलं तर दुसरीकडे जायचं आलं असतं परत. आणि कोणी म्हटलं असतं तरी कुणीकडनं बाई, मग दोन्हीकडनं. दोन्हीकडनं होय. भावाला पाठवलं लोकांना विचारायचं, मुलीकडच्या चांगले कपडे असला म्हणून कोणी विचारत. मग काय, पोशाख खटाखट असला की कोणी विचारत नाही काय रे. चांगले कपडे पण घातले होते, गेलो असतो. बघा कशी विचारसरणी, बघितलं का? हा, मज्जा करतोय फक्त आम्ही. ही वाटते समीक्षा आहे बघ संध्याकाळी. इकडं तर बघ हा डोंगर, हे बघ कसलं भारी वाटतंय. दोन्ही साईडला रस्त्याच्या शेत, झाड. अशा ठिकाणी, मग काय, अशा ठिकाणी बांधायचं. आणि हे बघा, अशा रणरणत्या उन्हात एक दिसती बाई, ते बघ कच्चा हट, ते बघ झोपडी. राजगड दिसतोय. हा, इकडे राजगड दिसतोय बघा, एकदम असा दुसर दिसतोय ना उन्हामुळे. आप्पा, हे टोक म्हणताय का? हा समोरचा राजगड आहे. अय्या, तोरणा कुठं? इकडं का? बघा, हे दोन्हीकड तोरणा, राजगड, तोरणा, दोन्हीकड शेजारी. बघा, रिक्षात बसून आम्ही अवघडलोय. होय, रिक्षात बसून अवघडलो. मारळ हसनीला आलोय आणि इथे एक मेंबर ऍड होणार आहे आम्हाला, म्हणून आम्ही आता इथे वाट पाहतोय. मागे ही शाळा दिसते ना. हो, दिसतंय मागे ही शाळा बघा. गावच्या अशा स्वच्छ सुंदर शाळा असतात.
जिल्हा परिषद शाळा आहे मार्गासनी. तुमच्या गावातली पण छान आहे. गावातली मुलं लय हुशार असतात नाही का? खरंच हुशार असतात. आणि इथे दिसते पाण्याची टाकी. पाण्याची बॉटल बघू ना. समीक्षा बसली आता पुढे. काय का समीक्षा? मागे बसून बसून कंटाळली. आता देवांश एकदम स्पेशल सेटवर होता तो मागे आलेला आहे. आणि दोघे बहीण भाऊ मॅचिंग झालेले आहेत, देवांश आणि समीक्षा दीदी. हो की नाही? मरून मरून राजा भाऊजींच्या लग्नाचं. तर फायनली आम्ही गावात पोहोचलोय आणि हे पहा मेरावणे आमचे गाव. बघा सगळी बांबूची झाडं आहेत आमच्या इथं कळकाची नाही का बाई? आणि बघा आता हे गाव सुरू झालेलं आहे. गावाकडचं वातावरण असं असतं. ही खळी वगैरे, डोंगर आणि आमच्या ताईचं घर पण सुंदर आहे दगडाचं. आणि पहा आज आपण आलोय मातेचा आज वाढदिवस आहे जाणूबाई देवी मातेचा. तर पहा इथं देवीचा पालखी आलेली आहे देवीची आणि त्याचं सुद्धा दर्शन ओटी वगैरे भरणार आपण देवीला हळदी कुंकू वाहूया. देवी माते सगळ्यांना सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर देवी आई माते. ही पहा आमच्या माहेरची देवी आहे. ही पालखी श्री जाणूबाई माता प्रसन्न. जागरूक देवस्थान आहे आमचं एकदम. ताई आहे वहिनी पडल्या का? बाळ कोणाचं आहे? ही मुलगी होय. चिकनी चिकनी हात बघ. हा बर द्या. चला आता आपण मस्त पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आईची ओटी भरूयात. सगळ्यांना सुखी ठेव की देवी माते. आणि आईची सुद्धा ओटी भरती मी. काही चुकलं वाकलं मानून घ्या. नारळ. आणि हे बघा माझ्या चुलतीचं घर कसं छान सुंदर आहे. हा पाणी आलं होय. वहिनी भरताय तिकडं पाणी. चला आता इथून पालखीचं आगमन होणार आहे. आम्ही इथे जरा बसलोय पालखी येईपर्यंत. हे काय आई भरून आल्या. गुलालाला नाही घाबरत बाळा. बघ गुलालाने भरला ना. गुलालाने आधीच नाही भरायचं ग. आल्यावर पुढं आधीच जाऊन बस. हॅलो जानबाई प्रतिष्ठा मेरावणे. हॅलो आणि समस्त ग्रामस्थ मंडळ मेरावणे यांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत. आणि भारी खेळतात आता का? घरात का बाहेर आहे? थांबा इथं नाही देवळात. आपल्या गावाचं पहिला नंबर लागतो खेळात. ₹100
आणि पहा देवीच्या पालखीबरोबरच आम्ही सुद्धा आता मंदिरात चाललेलो आहे. पूर्ण गावातले सगळे आलेले, सगळे नातेवाईक पाहुणे सगळेजण मस्त मंदिरात जातात, सगळे भेटतात आणि मजा करतात. देवांश बघू ताई राहिला चला मावशी हो. स्वरा चांगली नाचते. चला तर पहा देवांशला सुद्धा गुलालाने भरवले आहे. देवांशने 2दा-3दा कपडे बदलून देवांचे झालेले आहेत, गुलालाने भरलेला आहे. आणि त्याने आमचा व्हिडिओसुद्धा घेतलेला आहे. खूप धमाल केली आम्ही गावाला, डान्स वगैरे भरपूर मज्जा सगळेच करतात. जे कोणी पांढरं शुभ्र दिसेल त्याला गुलालाने भरवत होते. आणि माझा भाऊ राहिला होता पहा भरवायचा, त्यालाही भरवलेला आहे गुलालाने. आणि सगळं झाल्यानंतर मस्त जेवणाच्या मोठ्या पटांगणात पंक्ती पडल्या आणि त्याच्यानंतर माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली आणि खूप आम्ही धमाल केली. चला सगळ्यांना व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.